भारतातील एक सामान्य कोंबडी वर्षाला जेमतेम 65 अंडी देते, पण अमेरिकेत हाच आकडा तब्बल 295 अंडी इतका आहे. बापरे, ही तफावत खरंच खूप मोठी आहे. हो ना. आणि ही दरी भरून काढण्यासाठी भारतात जी रजत क्रांती झाली तिचा नेमका प्रवास कसा होता हे समजून घेणं खूप रंजक आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. नक्कीच. आणि आज आपण अशाच काही थक्क करणाऱ्या तथ्यांचा मागोवा घेणार आहोत. अगदी बरोबर. हे सत्र पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDC परीक्षांच्या तयारीसाठी दिलेली माहिती आहे. आणि मला आवर्जून सांगायचं आहे की LDC परीक्षांच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स अत्यंत उपयुक्त आणि परिपूर्ण आहेत. हो, या नोट्स खूपच अचूक आहेत. आज आपण भारताचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कृषी आणि औद्योगिक क्रांती आणि भारताचा भूगोल ठरवणाऱ्या प्रमुख ऐतिहासिक युद्धांचा सखोल विश्लेषण करणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया, कारण ही माहिती फक्त परीक्षेसाठीच नाही तर भारताचा विकास कसा झाला हे समजून घेण्यासाठीही खूप रंजक आहे. तसं पाहिलं तर इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे भूतकाळातील युद्धे आणि आधुनिक काळातील क्रांती या दोन्ही गोष्टी भारताच्या प्रगतीचे आणि अस्तित्वाचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. खरंय. सुरुवातीला आपण या विविध रंगीबेरंगी क्रांतींवर बोलूया. म्हणजे एखाद्या चित्रकाराच्या पॅलेटमधील रंगांप्रमाणे या क्रांतींनी भारताची अर्थव्यवस्था रंगवली आहे. अगदी छान उपमा दिलीत. सर्वात आधी आपण हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीबद्दल बोलूया. हरित क्रांती प्रामुख्याने अन्नधान्य, विशेषतः गहू आणि भात उत्पादनाशी संबंधित होती. आणि याचे भारतातील जनक MS स्वामीनाथन आहेत ना? हो, अगदी बरोबर. आणि जागतिक स्तरावर याचे जनक नॉर्मन बोरलॉग आहेत. यानंतर श्वेतक्रांती आली, जी दुग्ध उत्पादनाशी संबंधित होती. अच्छा, म्हणजे ती 1964-65 मध्ये सुरू झालेली क्रांती? हो, जिला पुढील ऑपरेशन फ्लड असंही म्हटलं गेलं. आणि डॉक्टर वर्गीस कुरियन हे या श्वेतक्रांतीचे जनक आहेत. अरे वा. यानंतरच्या पिवळ्या आणि निळ्या क्रांतीची आकडेवारी तर आणखीनच लक्षवेधी आहे. पिवळी क्रांती ही खाद्यतेल आणि गळीत धान्यासाठी होती. बरोबर. 2013-14 मध्ये आपण 32.9 दशलक्ष टन उत्पादन करून यात आत्मनिर्भर झालो. आणि निळी क्रांती मत्स्य उत्पादनासाठी होती. 2013-14 मध्ये 95.8 लाख टन मासे उत्पादनासह भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला. अरुण कृष्णन याचे जनक आहेत. हो, पण यात एक महत्वाची जोड द्यावीशी वाटते. प्रेरित प्रजनन म्हणजे इंड्युस्ड ब्रीडिंग क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी आहेत, याचाही उल्लेख नोट्समध्ये आवर्जून केलाय. हे प्रेरित प्रजनन खरोखरच मत्स्यपालनात खूप मोठा बदल घेऊन आलं. आता आपण गुलाबी, काळी आणि धुसर क्रांतीकडे वळूया. नक्कीच. गुलाबी क्रांती ही कांदा आणि कोळंबी उत्पादनासाठी होती. आणि भारत हा जगातील सर्वात मोठा कोळंबी उत्पादक देश आहे बरं का. दुर्गेश पटेल हे याचे जनक आहेत. हे खूपच रंजक आहे. आणि काळी क्रांती ही पेट्रोलियम किंवा खनिज तेल आणि कोळशाशी संबंधित आहे. हो, आणि यात एक महत्वाचं लक्ष आहे. पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळून बायोडिझेल बनवण्याचं लक्ष यात ठेवलं गेले, जेणेकरून इंधनावरील अवलंबित्व कमी होईल. आणि धुसर म्हणजे ग्रे क्रांती खत उत्पादनाशी संबंधित आहे. यामुळे देशात 25.5 दशलक्ष टन खताचा वापर होतोय. अगदी बरोबर. आता आपण मगाशी बोललो त्या रजत क्रांतीकडे येऊया. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. हो, ती अंड्यांची आकडेवारी. ही क्रांती अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. आंध्र प्रदेश भारतातील सर्वात मोठा उत्पादक आहे आणि या क्रांतीच्या जनक इंदिरा गांधी आहेत. आणि यानंतर सोनेरी क्रांती म्हणजे गोल्डन क्रांती येते. ती फलोत्पादन, विशेषतः सफरचंद आणि मध उत्पादनासाठी आहे. GDP मध्ये फलोत्पादनाचे 31% योगदान आहे आणि भाजीपाला आणि फळ उत्पादनात भारत जगात दुसरा आहे. याचे जनक निरपक तुतेज आहेत ना? हो, निरप प्रतेज. आणि गोल क्रांती म्हणजे बटाटा उत्पादन. यातही चीननंतर भारत जगात दुसरा आणि देशात उत्तर प्रदेश पहिला आहे. अच्छा. आणि लाल क्रांतीचे जनक विशाल तिवारी आहेत, हे पण मला आठवतंय. हो. आणि जुलै 2000 मध्ये नवीन कृषी धोरण लागू झाले, ज्यामध्ये या सर्व क्रांतींना एकत्र आणले गेले. तिला इंद्रधनुष्य क्रांती म्हणतात. म्हणजे सर्व रंगांचे एकत्रीकरण. आणि सदाबहार क्रांतीचा उद्देश काय आहे मग? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर सदाबहार क्रांतीचा उद्देश मातीची सुधारणा, शेतकऱ्यांना कर्ज, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि देशाला अन्नधान्यात पूर्णपणे स्वावलंबी बनवणे हा आहे. हे खूपच माहितीपूर्ण होतं. आता पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स किती अचूक आहेत हे तपासण्यासाठी आणि उजळणीसाठी आपण एक छोटी प्रश्नमंजुषा घेऊया. नक्कीच. ही चांगली कल्पना आहे.
विचारा. तर माझा पहिला प्रश्न आहे, रजत क्रांतीच्या जनक कोण आहेत आणि भारतातील सर्वात जास्त अंडी उत्पादन करणारे राज्य कोणते? याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आणि राज्य आहे आंध्र प्रदेश. अगदी बरोबर. आता दुसरा प्रश्न, पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित कोणती क्रांती आहे आणि त्यात इथेनॉलचे लक्ष काय आहे? काळी क्रांती. आणि पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य आहे. क्या बात आहे. आणि शेवटचा प्रश्न, सोनेरी क्रांतीचे जनक कोण आहेत? याचे जनक निरपक तुतेज आहेत. अगदी अचूक. श्रोत्यांनीही लक्षात घ्यावं की परीक्षेसाठी या तथ्यांची उजळणी करणे खूप महत्वाचे आहे. आता आपण विषयाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. हो, ऐतिहासिक युद्धे. ज्याप्रमाणे विविध क्रांतींनी भारताची अर्थव्यवस्था निश्चित केली, त्याचप्रमाणे अनेक युद्धांनी भारताचा भूगोल आणि राजकीय सीमा निश्चित केल्या आहेत. खरं तर आपण कालक्रमानुसार सुरुवात करूया. प्राचीन काळात इसवी सन पूर्व 327-26 मध्ये हायडेस्पीस किंवा झेलमचे युद्ध सिकंदर आणि पोरस यांच्यात झाले. आणि कलिंगचे युद्ध सुद्धा खूप महत्वाचे होते, जे इसवी सन पूर्व 261 मध्ये अशोक आणि कलिंग शासक यांच्यात झाले. अगदी बरोबर. मग मध्ययुगीन काळात इसवी सन 1014 मध्ये महमूद गझनवी आणि अनंगपाल यांच्यात थानेश्वरचं युद्ध झाले. आणि तराईंचं पहिले आणि दुसरे युद्ध, जे 1191 आणि 1192 मध्ये झाले. हो, पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद गोरी यांच्यात. आणि 1194 मध्ये मोहम्मद गोरी आणि जयचंद यांच्यात चंदावरचं युद्ध झाले. यानंतर मुघल साम्राज्याचा पाया घातला गेला. हो, 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाले. मग 1527 मध्ये खानवा युद्ध बाबर आणि राणा सांगा यांच्यात. सलग युद्धे होती ती. 1528 मध्ये चंदेरीचं युद्ध बाबर आणि मेदिनी राय यांच्यात. आणि 1529 मध्ये घागराचं युद्ध बाबर आणि अफगाण यांच्यात झाले. मग शेरशाह आणि हुमायून यांच्यातही संघर्ष झाला ना? हो, 1539 मध्ये चौसा आणि 1540 मध्ये कन्नौज किंवा बिलग्रामचे युद्ध. आणि पानिपतचे दुसरं युद्ध 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यात झाले. अगदी बरोबर. 1565 मध्ये तालिकोटा युद्धानं विजयनगर साम्राज्याचा अंत केला. आणि 1576 मध्ये प्रसिद्ध हळदीघाटीचे युद्ध अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात झाले. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? परकीय सत्तांनी भारतात कसा शिरकाव केला हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. हो, आणि याच काळात युरोपियन, विशेषतः ब्रिटिशांचा शिरकाव झाला. 1757 मध्ये प्लासीचे युद्ध इंग्रज आणि सिराजुद्दौला यांच्यात झाले. त्यानंतर 1759 मध्ये वेद्राचे युद्ध इंग्रज आणि डचांमध्ये झाले. आणि 1760 मध्ये वांडिवाशचे युद्ध इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये. याच काळात 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झाले, ज्याचा फायदा इंग्रजांना झाला. आणि 1764 मध्ये बक्सरचे युद्ध झाले इंग्रज आणि मीर कासिम यांच्यात. हो, त्यानंतर इंग्रजांनी स्थानिक सत्तांसोबत अनेक युद्ध केली. मराठ्यांसोबत 3 युद्ध झाली. पहिले 1766 ते 69, दुसरे 1803 ते 6 आणि तिसरे 1817 ते 18. आणि म्हैसूरसोबत ही युद्धे झाली, बरोबर? हो, अँग्लो-मैसूर युद्धे 4 झाली. प्रथम 1767 ते 69, द्वितीय 1780 ते 84, तृतीय 1789 ते 92 आणि चतुर्थ 1799 मध्ये. बापरे, इतकी युद्धे! हो, आणि यात 1770चे उदयगिरी आणि 1774चा रुहेला युद्धाचाही उल्लेख करायला हवा. आणि त्यांनी शेजारील देशांवरही हल्ले केले. हो, अँग्लो बर्मीज युद्धे 3 झाली. 1824-26, 1852 आणि 1885-86 मध्ये. आणि अफगाणांसोबतही 3 युद्धे झाली. बरोबर. प्रथम 1839-42, द्वितीय 1878-80 आणि तृतीय 1919-21 मध्ये. शीख साम्राज्यासोबतही त्यांची 2 युद्धे झाली. प्रथम 1845-46 आणि द्वितीय 1848-49. आणि या सर्वांचा उद्रेक म्हणजे 1857चा प्रथम भारतीय स्वातंत्र्य संग्राम, जो इंग्रज आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिकांमध्ये झाला. खरोखरच. आणि स्वातंत्र्योत्तर काळातही आपल्याला शांतता मिळाली नाही. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ऐतिहासिक युद्धांपासून ते आधुनिक सीमेवरील युद्धांपर्यंत देशाच्या सुरक्षेचा प्रवास कसा राहिला? 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झाले. आणि भारत-पाकिस्तान युद्धही झाली. हो, प्रथम 1965, द्वितीय 1971 आणि तृतीय 1999 मध्ये, ज्याला आपण कारगिल युद्ध म्हणतो.
आजच्या या सत्रात आपण कृषी क्षेत्रातील अफाट प्रगती आणि भारताचा इतिहास घडवणारी युद्धे पाहिली. LDC परीक्षेसाठीही सांख्यिकीय माहिती खूप महत्वाची आहे. नक्कीच. पण जाता जाता एक विचार नक्की करा. आज आपण ज्या आधुनिक आणि अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण भारतात राहतो, तो देश उभारण्यासाठी शेतामध्ये घाम गाळणाऱ्या क्रांतीच्या जनकांचे आणि युद्धभूमीवर रक्त सांडणाऱ्या वीरांचं योगदान कसे एकमेकांशी जोडलेले आहे. हा खूपच सखोल विचार आहे. हो, थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. अगदी बरोबर. आणि हे सत्र पाहिल्याबद्दल पोस्टल ज्ञान क्लासेसकडून खूप खूप धन्यवाद. थँक्स लाईन फॉर वॉचिंग पोस्टल ज्ञान क्लासेस लेक्चर. पुन्हा भेटूया